आता लग्नाचं लय अवघड झाले. सध्या गावागावाने जर सगळ्यात मोठा प्रश्न कोणता असेल, पाण्याचा प्रश्न नाही, अन्नधान्याचा प्रश्न नाही, स्वच्छतेचा प्रश्न नाही, प्रश्न एकच, बायकाच मिळा नाही. हा, आम्हालाच काय काय पोरांचे बाप महाराज आमच्या पोराला पोरगी बघा, म्हणजे आम्हाला तेवढेच धंदेत का? तुझं गाईबाने त्याला ऐकायचं आहे का? पोरगी बापायच्या मापात बोंबलत फिरते, थोबाडात नावा डाब्यावर जाते, दारू पिते, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, कोण पुरीचं वाटोळ करायला मोकळे? त्या पोराला बघितलं डीजे वाल्याला सुद्धा घाम सुटतोय. असलं तर ते पेले अंग हाली ते कोण पुरीचं वाटोळ करीन? डॉक्टरला बायको मिळाना, घडलं का कधी पीएसआयला बायको मिळाना, आले का पेपरला बातमी, बायका कोणाला मिळणार? बोंबलत फिरणार ना. क्वालिटी कमवा ना. अशी क्वालिटी कमवा, पुरीचा सोडा, पुरीचा बाप तुमच्या फिदा झाला पाहिजे, तो म्हणला पाहिजे मला असा जावाय पाहिजे. हे तुमच्या मनगटात धमक आहे. ही तरुण मुलांनी सिद्ध करा. हो का बोंबलत फिरायचं? एक पोराने 150 पुरी बघितलं तरी लग्न फायनल करा. एक म्हातारा त्याला भेटला असा झाडला, म्हणले दिसन ती फायनल करणे तर तसंच राहावं लागेल. ते म्हणला आज बघायला चाललंय, म्हणलं फायनलच करतो. 151 नंबरची पोरगी बघायला गेलं, पोरगी पटली, डायरेक्ट सासऱ्याचा पाय धरला, मामजी 1 रुपया सुद्धा हुंडा न ग, मुलगी मला पसंत आहे, लग्न फायनल. पोरीच्या बापाचा आनंद गगनातच मावना. ते बायकोला मला खरंच तुझी कुसपवित्राण अशी भाग्यवान मुलगी जन्माला आली, लय भारी जावाय भेटलाय. ते म्हणले जावाय कोणता? ते वादी दाखवा. म्हणले तो खुर्चीत बसला. ते पोरीच्या आईमध्ये हेव लग्न मोडलं, माझी पोरगी भिकारायला देईन पण ह्याला देणार ना काय? हेव सुरुवातीला मलाच बघायला आलता.